मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आप्पांना सांगते, तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतलात. तुम्ही घरी गेलात की आईंना खूप आनंद होणार आहे, सगळेच खुश होणार आहे. त्यावर आप्पा बोलतात, मी 2 दिवस तुझ्याकडे होतो. मला वाटलं माझी तुला मदत होते, तू एकटी राहतेस. तेव्हा अरुंधती सांगते, तुम्ही माझी काळजी करू नका, वाटलं तर आठवड्यातील 2 दिवस माझ्याकडे राहायला येत जा. तेव्हा आप्पा होकार देत, या सगळ्यामध्ये आशुतोष व नितीनची खूप धावपळ झाली असं बोलतात. तेव्हा नितीन, तुम्हाला जर एवढंच वाईट वाटत असेल तर आम्ही एक दिवस तुमच्या घरी जेवायलाच येतो, मग तर हिशोब क्लिअर झाला असं बोलतो. तेव्हा नितीनचे ते बोलणे ऐकून सर्वजण खूप हसतात आणि त्यानंतर सर्वजण घरी पोचतात. तेव्हा आप्पा आशुतोषला मिठी मारत माझ्या बोलण्याचा विचार करा म्हणून सांगतात. तर अरुंधती आप्पांना आतमध्ये चला असं बोलते. तर इकडे ईशा कॉलेजला जाण्यासाठी निघते. तेवढ्यात तिला बाहेर आप्पा व अरुंधती आलेले दिसतात. तेव्हा ईशा सर्वांना ओरडून आप्पा आल्याचं सांगते. तेव्हा ते ऐकून सर्वजण आनंदाने लगेच बाहेर येतात. तर अनिरुद्ध पळतच आप्पांकडे जातो व प्रेमाने आप्पांना मिठी मारत खूप रडत असतो. तेव्हा ते पाहून सर्वांचे डोळे पाणवतात. तर तेव्हा अनिरुद्ध आप्पांसमोर हात जोडत, जे काही झालं त्याबद्दल मी तुमची माफी मागतो असं बोलतो व लगेच अरुंधतीला थँक्यू, कारण मला माहिती होतं तूच आप्पांना घरी घेऊन येऊ शकतेस असं बोलतो. तेव्हा अरुंधती अनिरुद्धला आई बऱ्या आहेत का असं विचारते. तर अनिरुद्ध होकार देत आप्पांना घरात चला असं बोलतो. त्यावर आप्पा, तू पुढे हो, मी आलोच असं अनिरुद्धला सांगतात. तर अनिरुद्ध लगेच तिथून निघून जातो आणि त्यानंतर आप्पा अरुंधतीला सांगतात, तू एकटी नाहीस. तर अरुंधती बोलते, मला माहिती आहे, तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात. तेव्हा आप्पा सांगतात, आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोतच, परंतु आशुतोषने तुझ्यासोबत असणं खूप वेगळी गोष्ट आहे. प्रत्येकजण स्वार्थी असतो. घटस्फोटानंतर तू या घरात राहावं यात माझाही स्वार्थच होता. मला तुझी काळजी, चिंता होतीच, परंतु त्याहीपेक्षा जास्त मला तुझी 25 वर्ष लागलेली सवय होती. त्याच भीतीने मी तुला घटस्फोट होऊनही लवकर घर सोडू दिलं नाही. त्या दिवशी कांचनसोबत भांडण झाल्यावर मी हक्काने तुझ्या घरी राहायला आलो आणि आज कांचनची आठवण येत आहे म्हणून लगेच पुन्हा घरी आलो. मी फक्त माझा विचार केला, तसं तूही आता फक्त स्वतःचा विचार करायला शिक. मी, अविनाश, विशाखा, केदार, तुझी सर्व मुलं, आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोतच, परंतु काही दिवसांनी एक एक करून सर्वजण तुझ्यापासून लांब जातील. मग तू एकटी पडशील. तो एकटेपणा तुला खायला उठेल, कारण घरी कोणी वाट बघणारं नसेल ना तर घर घर वाटत नाही. मी तुझ्याकडे फक्त 2च दिवस राहिलो, तेव्हा मला एकटेपणा जाणवला, कारण इथे सतत कोणीतरी आजूबाजूला असण्याची मला सवय होती. मला तर हे 2 दिवसात जाणवलं, तर तुला किती त्रास होत असेल. तरीही तू ते दाखवत नाहीस, खुश राहण्याचा प्रयत्न करतेस, सर्वांशी आनंदाने बोलतेस, परंतु तुलाही एकटेपणा वाटत असेल ना असा प्रश्न आप्पा अरुंधतीला करतात. तेव्हा अरुंधती धक्क्याने आप्पांना, तुम्ही असं का विचारत आहात असं बोलते. तर तेव्हा आप्पा अरुंधतीला सांगतात, आयुष्यात एका माणसाकडून विश्वासघात अनुभवला म्हणून दुसऱ्यांचा विचारच करायचा नाही असं नाही. तू एकटी राहू नकोस. तेव्हा अरुंधती सांगते, आता मी हे सर्व स्वीकारलं आहे आणि जी गोष्ट बदलता येत नाही ना त्याबद्दल मनस्ताप कशाला करून घ्यायचा. तर तेव्हा आप्पा अरुंधतीला सांगतात, तुझ्या आयुष्यात तुझ्यावर खरं प्रेम करणारं कोणी मिळत असेल तर तो तू अनुभव का घेत नाहीस. तू अनिरुद्धवर खूप प्रेम केलं, परंतु त्या बदल्यात तुला काहीच मिळालं नाही. अनिरुद्धने तुला नाकारलं हे त्याचं दुर्दैव, परंतु तुला जर खरं प्रेम मिळत असेल तर तू ते का नाकारतेस. जगाचा 1% विचार करू नकोस, कारण तुझा एकटेपणा घालवण्यासाठी जग येणार नाही आणि तू सगळ्यांवर खूप प्रेम केलंस, परंतु आता तुला प्रेमाची गरज आहे
आशुतोष तुझ्यावर अजूनही प्रेम करतात. समजा उद्या त्यांच्याबद्दल तुझ्या मनात काही भावना आल्या तर त्या अडू नकोस. पुढे जा, स्वतःचं आयुष्य जग. आशुतोष तुझी वाट बघत आहेत. तेव्हा ते ऐकून अरुंधतीला मोठा धक्काच बसतो. तर आप्पा लगेच तिथून निघून जातात. तेव्हा अरुंधती आशुतोषकडे पाहते. तेव्हा तिला आप्पांचे सर्व काही बोलणे आठवतात. तर ती आशुतोषजवळ चालत जाते. तेव्हा आशुतोष तिच्यावर किती प्रेम करतो, तिची किती काळजी घेतो, या सर्व गोष्टी अरुंधतीला आठवतात. आशुतोष व तिची पहिली झालेली भेट अरुंधतीच्या डोळ्यासमोर येते. तेव्हा अरुंधती खूप विचार करत असते. आशुतोष नितीनला मात्र काही समजत नाही. तेव्हा आशुतोष अरुंधतीला सांगतो, आप्पा व कांचनताई पूर्वीसारखेच एकमेकांबरोबर छान राहतील. तू अजिबात काळजी करू नकोस. परंतु एका मैत्रीच्या नात्याने मी तुला सांगतो, या माणसांमध्ये गुंतणं आता बंद कर. आता तू एका नव्या क्षेत्रात आलीस. तुझ्या नशिबाने तुला चांगली संधी मिळाली आहे. तुझी कला लोकांपर्यंत पोचली आहे. त्याकडे नीट लक्ष दे. नाहीतर हातात आलेली संधी सोडली असं होईल. आई, आप्पा, तुझी मुलं खूप समजूतदार आहेत. पुढे तू गाण्याच्या क्षेत्रात काही केलं नाहीस ना तर ते नाराज होतील. आणि इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर तू पुढे आलीस. केवढे धक्के तू पचवलेस. आता मागे वळून पाहू नकोस. फक्त पुढे जा. त्यावर अरुंधती होकार देते. तर आशुतोष, तू इथे थांबणार आहेस की माझ्याबरोबर येणार आहेस असं विचारतो. तर अरुंधती विचार करत, मी तुमच्याबरोबर येत असल्याचं आशुतोषला सांगते. तेव्हा आशुतोष तिच्यासाठी गाडीचं दार उघडतो. त्यानंतर तिघेही तिथून निघून जातात. तर दुसरीकडे अनिरुद्ध आप्पांना, बरं झालं तुम्ही घरी आलात. मी आत्ताच तुम्हाला घ्यायला येणार होतो म्हणून सांगतो. तर कांचन अपराधी नजरेने आप्पांकडे पाहत असते. त्यानंतर कांचन आप्पांसमोर येते व हात जोडत, चुकलं माझं. माझ्याकडून फार मोठी चूक झाली. रागाच्या भरात मी नको ते बोलून गेले. माझ्या मनात तसं काहीच नाही. अरुंधतीचा राग मी तुमच्यावर काढला. मला माफ करा असं सांगते. तेव्हा आप्पा, आज मी अरुंधतीमुळेच इथे आलो आहे. कारण तिने मला समजावलं, तुझ्याशिवाय जगणं मला कठीण झालं असतं. परंतु तेही मी सहन केलं असतं. एवढ्या लवकर घरी येण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. आणि जिच्यावर तुझा भयंकर राग आहे ना, आज तिच्याचमुळे मी या घरात आलो हे लक्षात ठेव असं आप्पा कांचनला सांगतात. त्यावर कांचन, मला माहिती आहे. मी अरुंधतीची माफी मागितली. आता तिचे आभारही मानेल. तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. मी खूप हलक्या कानाची आहे. आतासुद्धा संजनाच्या नादी लागून मी हे सर्व केलं. संजनाने माझ्या डोक्यात जे काही भरवलं ते माझ्या तोंडून निघालं. ते ऐकून अनिरुद्धला खूप राग येतो. तेव्हा संजना, मी कधी तुमचे कान भरवले आणि माझं बोलणं तुम्ही एवढं मनावर घेता का? जर तसं असतं तर अनिरुद्ध व तुम्हाला परत अरुंधतीचा एवढा पुळका आलाच नसता. तुम्ही ना एकदा ठरवा, तुम्हाला अरुंधती आवडते की नाही. कारण मध्येच अरुंधतीवर प्रेम, मध्येच भयानक तिरस्कार, याने मीच कन्फ्यूज होते. त्यामुळे तुम्ही नीट ठरवा. त्यावर अविनाश, आम्ही नाही, तुम्हीच कन्फ्यूज होता. कारण एखाद्या व्यक्तीवर आम्ही रागावलो ना तर सारखं त्या व्यक्तीला डिवचत नाही. दादाने वहिनीला डिवोर्स दिला, परंतु त्यामुळे वहिनीशी आमचे असलेले संबंध तुटले नाही. ते तसेच आहेत. आई पण आमच्यासारखीच आहे. आई व अरुंधती वहिनींमध्ये कितीही मतभेद झाले ना तरीही त्या दोघींचं एकमेकींवर खूप प्रेम आहे असं सांगतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये संजना सर्वांना धक्का देत सांगते की हे घर माझं आहे. मी या घराची मालकीण आहे. या घरावर फक्त माझा हक्क आहे, ते सुद्धा कागदोपत्री. ते ऐकून सर्वजण कोमात जातात. कारण संजना आता सर्वांना फसवणार आहे. संजनाने घर स्वतःच्या नावावर करून घेतलं आहे. इकडे अरुंधती आशुतोषला सांगते, मी आता अनिरुद्ध संजनाचा विचार करणार नाही. मी फक्त आता माझ्या भविष्याचा विचार करणार. तर आशुतोष खुश होतो. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.